आपण कोणत्या प्रभागात राहताय आणि आपण ज्या प्रभागामध्ये राहताय त्या प्रभागामध्ये कोणत्या सुविधा तुम्हाला अपेक्षित होत्या इथून मागच्या याच्यामध्ये, आणि आता कोणत्या सुविधा तुम्ही त्या पूर्ण झाल्या असतील किंवा नसतील, येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे काही उमेदवारांचे आता तुमच्याकडं येत असतील पॅम्पलेट घेऊन, त्या उमेदवारांना तुम्ही कोणते प्रश्न विचारताय किंवा कोणती कामं करायला सांगा? नाही, आता काय झालंय, 2-3 वर्षी नगरसेवकाची नेमणूकच नव्हती. त्यामुळं आमचे ड्रेनेजचे प्रॉब्लेम, रस्त्याचे प्रॉब्लेम जे आहे ते कुणी काय ना त्यांनी ते प्रॉब्लेम सोडवावे, सगळ्यांच्या सुखसोयी कराव्या, शिक्षणाच्या मुलांच्या सुखसोयी कराव्या, याच्यासाठी आमची अपेक्षा आहे. रस्ते चांगले करावे. या भागामध्ये किती तुम्हाला व्यायामशाळा किंवा हॉस्पिटल्स नगरपालिकेची दिसलेली आहेत? किती वर्ष आपण या भागात? मी 2005 पासून इथं राहतो. हं. पण नगरपालिकेचं हॉस्पिटल वगैरे तसं हे काही नाही एवढं. पण व्यायामशाळा वगैरे आहेत. व्यायामशाळा आहे तशी विरंगुळा केंद्र आहे. ते आमच्या बनगेदाजीनी वगैरे परत आपले काँग्रेसचे हे दादा होते ना, हे इथले कदम प्रकाश कदम. त्यांनी वगैरे विरंगुळा केंद्र हे आम्हाला व्यायामासाठी सगळ्यासाठी उपलब्ध करून दिलं होतं. आणखी तिथं चालू आहे आमचं ते. लहान मुलांच्या शाळेच्या संदर्भामध्ये काय अवस्था आहे? लहान मुलांच्या शाळांच्या सर्व सुखसोयी आहेत. तिथं जवळ शाळाटेच आहेत. भारती विद्यापीठ आहे, सरद आहे. महानगरपालिकेच्या किती शाळा आहेत? महानगरपालिकेची थोरवेंची शाळा आहे ना, तिथं पण ती फुल चालती. व्यवस्थित चालू आहे. हो, व्यवस्थित चालू आहे. काकू, आपल्याला काय वाटतं, गृहिणी म्हणून आपल्याला नगरसेवकाकडून काय अपेक्षा आहे? काय नाही, रस्त्याचे काम नाही आहेत केलेले. रस्त्याचे काम झाले पाहिजे, ड्रेनेजचे काम झाले पाहिजे. आमच्याकडे शिक्षणामध्ये मुलांना सवलती दिल्या पाहिजेत. म्हणजे काही गरिबांचे मुलं आहेत, कॉर्पोरेशनच्या शाळेला जातात, त्यांना सवलती मिळत नाहीत. या ठिकाणी जी थोरवे शाळा आहे त्या ठिकाणी सीबीएसई पॅटर्न चालू झालेला आहे. हो, झालाय ना. ती शाळेमध्ये ऍडमिशन होऊन काही मुलं वंचित राहतायत का? तुमच्या नजरेत काय आलं? नाही, तसं काय नाही आलं. झालंय म्हणे चालू, असं ऐकून आहे मी पण. म्हणजे चालू झालेलं आहे. महिला म्हणून तुम्ही काय अपेक्षा कराल येणाऱ्या नगरसेवकाकडून? नाही, महिला म्हणून त्यांनी आम्हाला सुखसोयी करून द्यायला पाहिजेत. रोडचे काम, ड्रेनेजचे किंवा सोसायट्यामध्ये आम्हाला काही कमी असेल त्याही पूर्तता केली पाहिजे. सोसायटीमध्ये बी कामं केली पाहिजे त्यांनी. अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड.